श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 29 जून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी जरी तुम्ही उपवास सोडला तरी सर्व मातांनी हे रहस्य कोणालाही न सांगता खाल्ले पाहिजे. केवळ अन्न खाल्ल्यानेच तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि भोलेनाथजी यांच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. येणारे 7 जणही बसून जेवतील. पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष सर्व निघून जातील. 29 जून हा सोमवती पौर्णिमेचा अतिशय पवित्र दिवस आहे आणि या दिवशी सर्व माता संपत्ती आणि समृद्धीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. सोमवती पौर्णिमेचा हा दिवस खूप खास मानला जातो कारण या वर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा सोमवारी येत आहे. भोलेनाथाचा सर्वात आवडता दिवस. या दिवशी स्नान केल्याने व्यक्तीला शाश्वत सद्गुण मिळतात आणि त्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. ज्यांना मुले, वैवाहिक सुख किंवा संपत्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा उपवास विशेषतः फायदेशीर आहे. या उपवासाने व्यक्ती आपल्या जीवनातील पापांपासून मुक्त होऊ शकते. यासह जर एखादी व्यक्ती ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करते आणि ही विशेष गोष्ट खात असेल तर जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी आपोआप येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुम्ही 29 जूनच्या सोमवती पौर्णिमेच्या रात्री एखादी खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही. ही पद्धत अतिशय सोपी आणि सोयीस्कर आहे. हे तुमच्या जीवनात अंमलात आणले पाहिजे. जे भक्त 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरात या 3 गोष्टी खातात किंवा बनवतात त्यांच्या घरावर वर्षभर संपत्तीचा वर्षाव होतो आणि माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर नेहमीच राहते. होय, ही सोमवती पौर्णिमा संपूर्ण 99 वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोगाने येणार आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये या पौर्णिमेच्या दिवसाला सर्व सुख प्रदायिनी म्हणजेच सर्व सुख देणारी पौर्णिमा असे म्हणतात आणि सोमवती पौर्णिमेच्या दिवशी जे काही भक्त उपवास करतात त्यांना संपत्ती आणि समृद्धी तसेच मानसिक शांतीपासून ते वैकुंठधामपर्यंत सर्व काही मिळते. त्यामुळे सोमवती पौर्णिमेच्या या शुभ काळात म्हणजे 29 जून रोजी भक्तांनी काहीही खाल्ले नाही तरी त्यांना ही एक गोष्ट शांतपणे खाणे आवश्यक आहे. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही. आणि हो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की 29 जून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी असे अन्न घरी शिजवायला विसरू नका आणि ते खाऊ नका, अन्यथा संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. तसेच या व्हिडिओमध्ये भाविकांना 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेस काय खायचे हे माहीत आहे, जेणेकरून त्यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल. त्याचवेळी आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की 29 जून सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या 5 गोष्टी करायला विसरू नका, नाहीतर जास्त वेळ लागणार नाही. कारण सोमवती पौर्णिमेचा हा दिवस भक्त उपवास आणि ध्यान करण्यासाठी विशेषतः योग्य मानतात. म्हणूनच 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी भक्तांनी या 5 गोष्टी कधीही करू नये. जो कोणी या दिवशी या 5 गोष्टी करतो त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. तिच्या घरात दंगल उसळते आणि ज्या घरात हे उपक्रम होतात त्या घरातून लक्ष्मी माता कायमची निघून जाते. भक्तांबरोबरच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी या वस्तूंचे दान केले तर तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरी नेहमीच पैसे येतील. पैसे कमवण्याचे सर्व मार्ग खुले होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे व्हिडिओ कधीही अर्धवट सोडू नका. बरेच लोक तो व्हिडिओ कापून पाहतात आणि मग म्हणतात की गुरुजी, आपल्याला यश का मिळत नाही. म्हणून जर तुम्हाला खरोखरच जीवनात यश मिळवायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण जोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही. म्हणून भक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि बारकाईने पाहतात.
सहभक्तांचे काहीही झाले तरी 29 जून रोजी सोमवती पौर्णिमेच्या दिवशी ही एक छोटीशी गोष्ट खाणे आवश्यक आहे. मग विधाता देखील तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही. कारण 99 वर्षानंतर सोमवती पौर्णिमेच्या अशा दुर्मिळ आणि शुभ संयोगात भक्त जात आहेत. आणि ही सोमवती पौर्णिमा हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी भक्त कोणतेही प्रयत्न वाया घालवत नाहीत. म्हणजेच या दिवशी तुम्ही जे काही कराल ते नेहमीच फलदायी असेल. आणि भाविक सोमवती पौर्णिमा संपूर्ण वर्षातून फक्त एकदाच येतात. म्हणूनच हा दिवस इतका खास आहे की तो कोणत्याही परिस्थितीत चुकवू नये. या 29 जूनच्या सोमवती पौर्णिमेला तुम्ही उपवास केलाच पाहिजे. संध्याकाळी दिवा लावला पाहिजे. दिवाळीत माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. आणि एक विशेष उपाय जो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तो म्हणजे तुम्ही तो केलाच पाहिजे. आणि त्याच वेळी भक्तांनी या दिवशी पौर्णिमेची कथा देखील ऐकली पाहिजे. सर्वप्रथम आपण तुम्हाला सोमवती पौर्णिमेबद्दल काही माहिती देऊया. यावेळी भाविकांच्या मनात 2026च्या ज्येष्ठ पौर्णिमेबाबत लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे की हा उपवास 29 जून रोजी केला जाईल की 30 जून रोजी. पूजा कशी करायची, शुभ वेळ काय असेल, काय खायचे आणि काय खाऊ नये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व शंका दूर करणार आहोत. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याची विनंती आहे. कारण सर्व माहिती एकाच प्रसादाच्या स्वरूपात संपूर्ण कुटुंबाला दिली गेली पाहिजे. यामुळे भक्त तुमच्या आयुष्यातील बंदिस्त नियतीचे कुलूप उघडतात. तुमच्या आयुष्यात संपत्ती, समृद्धी, वैभव, समृद्धी कायमस्वरूपी येते. या दिवशी भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासह सोमवती पौर्णिमेच्या दिवशी वांगीच्या भाज्या अजिबात खाऊ नका. शास्त्रानुसार हे एक गंभीर पाप मानले जाते. तसेच सोमवती पौर्णिमेच्या दिवशी आंबट पदार्थ अजिबात खाऊ नका. कारण असे केल्याने लक्ष्मी मातेला राग येऊ शकतो. सोमवती पौर्णिमेच्या दिवशी भाविकांनी डबाबंद लस्सी किंवा रस पिणे टाळावे. हे रसायनांनी भरलेले असतात जे तुमचा उपवास मोडू शकतात. जेव्हा तुम्ही फळांचा रस पिता तेव्हा त्यात मीठ किंवा बर्फ घालू नका. कारण त्यामुळे उपवास खंडित होऊ शकतो. कोणत्याही भेसळीशिवाय साध्या फळांचा रस प्या, तर तुमचा उपवास पूर्ण होईल आणि यशस्वी होईल. सोमवती पौर्णिमेत कोणत्या गोष्टी बनवू नयेत हे आता भक्तांना माहीत झाले आहे. अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा क्रोध तुमच्यावर असू शकतो. धर्मग्रंथ स्पष्टपणे सांगतात की सोमवती पौर्णिमेच्या दिवशी कधीही लसणीच्या कांद्याचे अन्न बनवू नका किंवा खाऊ नका. कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. आणि या सोमवती पौर्णिमेच्या दिवशी 52 प्रकारचे शुभ मांगलिक योग केले जातात. त्यामुळे ज्या दिवशी राहू केतू राहतो त्या दिवशी जे भक्त लसूण आणि कांदे खातात आणि भगवान शनीला राग येतो. आणि जिथे राहू केतू राहतो तिथे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा नाही. तसेच या दिवशी भात खाऊ नका. जेव्हा खीर भोग देवाला अर्पण केला जातो तेव्हा त्यात साबुदाण्याची खीर किंवा मखनाची खीर अवश्य बनवा आणि अर्पण करा. पण इतर सामान्य दिवशी तांदूळ, लसूण, कांदे खाल्ले जाऊ शकतात. पण पौर्णिमेच्या दिवशी सोमवती त्याच्यापासून दूर राहिली. मोठी लहान मुले देखील चूक करू शकतात. कारण बाजारातील डबाबंद वस्तूंमुळे चिप्समध्ये देखील लसूण, कांदे कुरकुरीत होतात. त्यामुळे हा दिवस पूर्णपणे टाळलेच चांगले. कारण भक्त फक्त विचार करतात की तुम्ही या विशेष दिवशी राहू केतूला तुमच्या घरी आमंत्रित कराल की श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला तर जाणून बुजून तुमचे घर उद्ध्वस्त करू नका. भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी पिवळी वस्तू बनवावी असे शास्त्रात म्हटले जाते. जसे भोपळा, पिवळा हलवा, पिवळा काकडी इत्यादी. या दिवशी पिवळा रंग संपत्ती, भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्तांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांच्या पायांना स्पर्श केला पाहिजे.
त्यांचे आशीर्वाद घेणे खूप फायदेशीर आहे आणि महिलांचा अपमान न करण्याची काळजी घ्या. कारण माता लक्ष्मी स्वतः स्त्रीच्या स्वरूपात आहे. त्यांचा अपमान हा थेट लक्ष्मी मातेचा अपमान आहे. कोणालाही दुखवू नका किंवा अपमानित करू नका. हा शांतता आणि शांततेचा दिवस आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या दिवशी एखादा भिकारी, संत किंवा मुलगी तुमच्या दारात काहीतरी मागण्यासाठी आली, तर ती रिकाम्या हाताने परत करू नका. कारण शास्त्रानुसार या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर फिरते आणि कोणत्याही स्वरूपात तुमच्या दारात येऊ शकते. विशेषतः मुलींना मिठाई खायला दिली पाहिजे. कारण आई लक्ष्मी मुलीच्या रूपात अत्यंत आनंदी असते. जर तुम्ही एखाद्या मुलीचा अपमान केला तर तुम्हाला लक्ष्मीनारायणजींच्या रोषाला सामोरे जावे लागेल. भक्तांना अधिक माहिती देण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या वाहिनीवर नवीन असाल तर वाहिनीची सदस्यता घेऊन व्हिडिओ आवडल्याची खात्री करा. सोमवती पौर्णिमेचा दिवस भक्तांसाठी खूप खास असतो. जर तुम्ही या दिवशी तुळशी मैयाशी संबंधित एखादा विशेष उपाय केला तर तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. आज आम्ही तुम्हाला हा खास उपायाबद्दल सांगणार आहोत. शास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या घरात तुळशीचे झाड आहे त्या घरात माता लक्ष्मी राहते. तिथे नेहमीच आनंद आणि समृद्धी असते. परंतु तुळशी मातेशी संबंधित काही गोष्टी आणि नियम आहेत जे जाणून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आनंद, समृद्धी आणि सौभाग्य हवे असेल तर या सोमवती पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मैयाला चुनरी अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची विशेष कृपा दिसून येते. पण लोक अनेकदा अशा चुका करतात ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. उदाहरणार्थ, अनेक लोक त्यांच्या घरात तुळशीची रोपे लावतात पण ती कधीही जाळत नाहीत. लक्षात ठेवा, तुळशी मातेला चुनरी अर्पण करणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि भक्तांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळशीजवळ कधीही अशुद्ध किंवा अशुद्ध वस्तू ठेवू नये. ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. तसेच तुळशीजवळ कधीही कडू किंवा कडू शब्द बोलू नका, नाहीतर तुळशी मैया रागावते. आता सोमवती पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या विशेष उपाययोजना कराव्यात हे जाणून घ्या. या दिवशी जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तात जागे व्हाल तेव्हा नवीन लाल कापडात एक नाणे गुंडाळा आणि तुळशीच्या रोपात पुरून टाका. यामुळे तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात आणि गरिबी हळूहळू दूर होऊ लागते. कारण तुळशी मैया लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, म्हणून ते आशीर्वादित आहे. याशिवाय या दिवशी तुळशी मातेला थोडे कच्चे दूध अर्पण करा. यामुळे त्याच्या जीवनात आनंद येतो. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.